नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे बदललेलं गणिताचं पाठ्यपुस्तक आहे म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 सालाकरिता गणिताचं पुस्तक जे बदललेलं आहे गणित प्रकाश या नावाने. तर विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी म्हणजेच भविष्यासाठी या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये ज्या काही संकल्पना विद्यार्थ्यांना हव्या आहेत त्या सर्व संकल्पना या पुस्तकामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. म्हणून या वर्षीचे जे गणिताचं पुस्तक आहे ते खूप नाविन्यपूर्ण असेल. चला तर आपण घेऊन आलोय प्रथम प्रकरण गणितातील नमुने म्हणजेच मांडणी यामधील पहिलं स्वाध्याय जे पान नंबर 2 वर आहे. यावर्षी स्वाध्याय 1.1 1.2 असं काही मेन्शन न केल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट पेज नंबरच सांगेन. चला तर पान नंबर 2 वर असलेले शोधा पाहू यामधील प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. मित्रांनो, आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबतच इतर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना हे उपयोगाचं पडेल. पान नंबर 2 वर जे शोधा पाहू प्रश्न दिलेले आहेत त्यामधील पहिला प्रश्न असा आहे, आपल्या नित्य जीवनामध्ये गणिताची मदत होणाऱ्या उदाहरणाविषयी विचार करू शकाल का? गणिती बोल या हेडिंग खाली हा प्रश्न दिलेला आहे. चला तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. गणित आपल्याला दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण न कळतपणे गणिताचा वापर करत असतो. गणिताच्या रोजच्या जीवनातील काही महत्वाचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, पहिला वापर किंवा उपयोग आहे आर्थिक व्यवहार. आर्थिक व्यवहार जर बघायचं झालं तर त्यामध्ये खरेदी विक्री येईल, बजेटचे नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन येईल किंवा बँकिंग येईल. त्यामध्ये परत खरेदी विक्रीमध्ये वस्तूंची किंमत मोजणे, सुटे पैसे घेणे देणे, वेगवेगळ्या वस्तूवर मिळणारी सूट काढणे, नफा तोटा काढणे यासाठी गणिताचा वापर होतो. त्यानंतर बजेटचे नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन, महिन्याचे बजेट तयार करणे, किती खर्च झाला, किती शिल्लक आहे हे पाहण्यासाठी गणिताची मदत होते. बँकिंग, बँक खात्यातील व्यवहार, व्याज मोजणे, कर्ज, गुंतवणुकीचे हिशोब ठेवणे यासारखी गणिताची गरज असते. यानंतर दुसरा उपयोग आहे वेळ आणि मापन. वेळ पाहणे, घड्याळ पाहून वेळ सांगणे, प्रवासाचा वेळ काढणे यासाठी गणिताचा वापर होतो. त्यानंतर वजन आणि मोजमाप, स्वयंपाक करताना इतर कामामध्ये वस्तूचे वजन आणि मोजमाप उदाहरणार्थ दूध, भाजीपाला यासाठी गणिताची आवश्यकता असते. मित्रांनो, या ठिकाणी फक्त पॉइंट्स डिस्कस केले जातात. तुम्हाला जर हे जास्त लेंदी वाटत असेल तर यापैकी तुम्ही काही पॉइंट्स लिहून काढू शकता, पण तरी संकल्पना समजून घेण्यासाठी या सर्व उदाहरणाची गरज भासेल. त्यानंतर तिसरं वेळ आणि मोजणे यामध्ये येईल अंतर मोजणे, प्रवासाचे अंतर मोजणे, घरापासून दुकानापर्यंतचे अंतर मोजणे इत्यादी, शाळा आणि घर यामधील अंतर मोजणे. त्यानंतर तिसरा उपयोग असेल निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे. आपण याला डिसिजन मेकिंग म्हणतो. तर्कशुद्ध विचार, गणितामध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची, समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित होते. दैनंदिन जीवनामध्ये निर्णय घेण्यासाठी यामुळे क्षमता मिळते. त्यानंतर योजना करणे, प्लॅनिंग, कोणत्याही कामाचे नियोजन करताना किती वस्तू लागतील, किती वेळ लागेल याचा अंदाज घेणे यासाठी गणिताची मदत होते. त्यानंतर चौथा प्रमुख उपयोग आहे विविध क्षेत्रामध्ये म्हणजे अभियांत्रिकी आणि बांधकाम, इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये इमारत बांधण्यासाठी, पूल बांधण्यासाठी, रस्ते यांच्या रचनेत गणिताचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कसे म्हणाल तर सिमेंट किती लागतात, सळ्या किती लागतात, किती दिवसात काम पूर्ण होईल इत्यादी गोष्टींसाठी आपल्याला गणिताचाच वापर होतो. यानंतर विज्ञान आणि संशोधनामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या अनेक शाखांमध्ये गणिताचा वापर होतो. आकडेवारी विश्लेषण करण्यासाठी, नवीन शोध लावण्यासाठी गणित आवश्यकच आहे. त्यानंतर महत्वाचं आहे संगणकीय विज्ञान. या क्षेत्रामध्ये संगणक आणि तंत्रज्ञान गणिताच्या पायावरच आधारित आहे. त्यानंतर खेळामध्ये स्कोर किती झालेत, आकडेवारी किती झालेत, त्याचा स्तंभालेख यासाठी वगैरे गणिताचाच वापर होतो. त्यानंतर शेती, पिकांचे नियोजन, बियाणे, खतांचे प्रमाण, उलट या ठिकाणी सुद्धा कोणत्या दिवशी किती प्रमाणात किती टक्के पाऊस पडेल यासाठी सुद्धा गणिताचाच वापर होतो. यानंतर आहे इतर दैनंदिन जीवनातील उपयोग. रस्त्यावरील दिशा म्हणजेच नकाशे शोधणे, दिशा समजून घेण्यासाठी गणिताचा वापर होतो. पुन्हा एकदा स्वयंपाकघर म्हणजे पदार्थाची कृती, रेसिपी, किती घटक किती प्रमाणात घ्यायचे आहेत, किती वेळ लागेल यासाठी सुद्धा गणिताचाच वापर होतो. त्यानंतर खेळणे, सापशिडी, लुडो यासारख्या खेळांमध्ये नक्कीच गणिताचा वापर होतो. मित्रांनो, थोडक्यात गणित हे केवळ आकडेमोड करणे नाही तर आपल्याला जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, दैनंदिन जीवनातील आव्हाने यशस्वीपणे हाताळण्यासाठी नक्कीच मदत होते. मित्रांनो, आता आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहात. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया दुसरा प्रश्न. मानवता चालू ठेवण्यासाठी गणित कशी मदत करते? मी अशा उदाहरणाबद्दल विचार कराल की वैज्ञानिक ओळख करणे, आपली अर्थव्यवस्था, लोकशाही, घरे आणि निर्माण करणे किंवा इतर जटिल रचना बनवणे, दर्शन संच, भ्रमणयंत्र, संगणक, सायकली, रेल्वे, कारगाड्या इत्यादी उदाहरणे लक्षात ठेवून तुम्हाला त्याबद्दल विश्लेषण करायचं आहे.
तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल, यासाठी मी काहीच उदाहरणे या ठिकाणी घेतलेली आहेत. तर गणित हे मानवी प्रगतीचे आणि अस्तित्वाचे एक अविभाज्य अंग आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी ज्या आपल्याला सहज वाटतात त्या गणिताशिवाय शक्यच नाहीत. गणितामुळे आपण आज इतकी प्रगती करू शकलो आहोत आणि भविष्यातही करत राहू. पहिलं आहे घर बांधणे. घर बांधणे म्हणजेच पूर्वी सुद्धा घरं बांधली जायची, आता सुद्धा बांधली जातात आणि भविष्यात सुद्धा बांधली जातात. तर या ठिकाणी ते घर कमीत कमी दिवसात, कमी खर्चात कसं बांधलं जाईल, कसं सोपं केलं जाईल, या सगळ्या कामांसाठीच आपल्याला गणिताचा वापर होतो. त्यातील काही मुद्दे आपण पाहूया. मापन आणि भूमिती. घर बांधताना प्रत्येक वस्तूचे अचूक माप, लांबी, रुंदी, उंची घेणे आवश्यक असते. भिंती सरळ आहेत की नाही, दरवाजे, खिडक्या योग्य ठिकाणी आहेत की नाही, हे भूमितीच्या नियमानुसार ठरवले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संरचनात्मक अभियांत्रिकी. घराचा पाया, भिंती, छत इत्यादीची रचना करताना गणिताचा वापर करून भार सहन करण्याची क्षमता, स्थिरता निश्चित केली जाते. किती सिमेंट, किती वाळू, किती स्टील लागेल याचा हिशोब गणितानेच केला जातो. यामुळे सुरक्षित आणि टिकाऊ घरे बांधण्यासाठी याचा उपयोग होतो. मुद्दा आहे खर्चाचे नियोजन. घराच्या बांधकामासाठी लागणारा एकूण खर्च, प्रत्येक वस्तूची किंमत किती आहे, मजुरी किती आहे आणि हे सर्व गणिताच्या हिशोबावरच अवलंबून असते. यानंतर दुसरा मुद्दा मी ठरवलेला आहे प्रसारण म्हणजेच दूरदर्शन. यामध्ये सिग्नल प्रक्रिया, टीव्ही सिग्नल प्रसारित करताना आणि प्राप्त करताना गणिताच्या अल्गोरिदमचाच वापर केला जातो. आणि दृश्याचे डिजिटल रूपांतरण आणि पुन्हा त्याच्या मूळ रूपात रूपांतरण गणिताच्या मदतीनेच केलं जातं. यालाच बायनरी सिस्टम असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. विविध वाहिन्यांसाठी म्हणजे चॅनलसाठी विविध फ्रिक्वेन्सी निश्चित केल्या जातात, म्हणजेच कंपन संख्या. त्यामुळे सिग्नलमध्ये अडथळे येत नाहीत. हे सर्व गणिताच्या आधारावरच केले जाते. उदाहरणार्थ कर्नाटकातील धारवाड स्टेशन याची एक फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, तर महाराष्ट्रातील कोल्हापूर स्टेशन याची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल. आपण जेव्हा ती फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करू त्यावेळेला त्या रेडिओ चॅनलवरील माहिती आपल्याला ऐकायला मिळेल. हे सर्व गणितामुळेच शक्य आहे आणि ते सुद्धा अबाधित राहील. त्यानंतर ग्राफिक्स आणि अॅनिमेशन. सध्याच्या मॉडर्न युगामध्ये टीव्हीवरील ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट्स तयार करण्यासाठी गणितीय संकल्पनांचाच वापर केला जातो. यानंतर पुढील मुद्दा आहे संगणक आणि कॉम्प्युटर. डिजिटल लॉजिक. संगणक हे बायनरी प्रणालीवर म्हणजेच 0 आणि 1 यामध्येच कार्य करते. ही प्रणाली पूर्णपणे गणितावर आधारित आहे. संगणक आणि कॉम्प्युटर. अल्गोरिदम आणि प्रोग्रामिंग. संगणकातील एक प्रोग्राम, ऍप गणिताच्या अल्गोरिदम आणि लॉजिकचा वापर करून तयार केला जातो. डेटा प्रक्रिया, साठवणूक, विश्लेषण या सर्व गोष्टींसाठी गणिताची आवश्यकता असते. त्यानंतर एन्क्रिप्शन आणि सायबर सुरक्षा. एन्क्रिप्शन हा शब्द तुमच्यासाठी जरी अवघड असला तरी सायबर सुरक्षा हा शब्द आपण समजू शकतो. आजकालच्या ऑनलाईन व्यवहाराची आणि गोपनीय माहितीची सुरक्षा, उदाहरणार्थ पासवर्ड, बँक व्यवहार, गणितातील जटिल एन्क्रिप्शन अल्गोरिदम हे सर्व गणितावर अवलंबून आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. आपण हे सर्व मुद्दे मानवता चालू ठेवण्यासाठी ते कशी मदत करत आहेत किंवा पूर्वी ते कशी मदत करायची या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत. यानंतर पुढील मुद्दा आहे कॅलेंडर. खगोलशास्त्र आणि गतिशास्त्र. कॅलेंडर हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणा आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणेच्या गतीवर आधारित आहे. यासाठी गणितातील खगोलशास्त्राचे नियम वापरले जातात. त्यानंतर वेळेचे मोजमाप म्हणजेच वर्ष, महिना, दिवस, तास यांचे अचूक विभाजन करण्यासाठी गणिताचाच वापर केला जातो, ज्यामुळे मानवी क्रियाकलापांचे नियोजन करणे शक्य आहे. त्यानंतर येईल घड्याळ. भौतिकशास्त्र आणि गतिशास्त्र यामध्ये या नियमांवर घड्याळ काट्यांची गती, स्प्रिंगची ताकद, दोलनांची वारंवारता या सर्व गोष्टी गणिताने निर्धारित केलेल्या आहेत. त्यानंतर येईल अचूकता. अचूक वेळेचे मापन करण्यासाठी गणिताचे सिद्धांत वापरले जातात, ज्यामुळे जागतिक समन्वय, ग्लोबल सिंक्रोनायझेशन आणि दैनंदिन कामाचे नियोजन करणे शक्य होते. कोणताही प्रयोग, विज्ञानाचा कोणताही प्रयोग असतो त्यामध्ये माहितीचे विश्लेषण, त्या वैज्ञानिक प्रयोगात मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आकडेवारी आणि संभाव्यता यासारख्या गणिताच्या शाखांचाच वापर केला जातो. त्यानंतर मॉडेलिंग आणि भविष्यवाणी. मॉडेलिंग म्हणजेच आपण जे नमुने वापरतो तेच. गणिताच्या मदतीने वैज्ञानिक घटनांचे जे नमुने तयार केले जातात त्यांच्या भविष्यातील परिणामाबद्दल सुद्धा भविष्यवाणी करतात. उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज, साथीच्या रोगांचा प्रसार इत्यादी यामध्ये सामावलेले आहेत. त्यानंतर निष्कर्ष काढणे. प्रयोगातून अचूक निष्कर्ष काढण्यासाठी आणि ते सत्यापित करण्यासाठीच गणिताची मदत घेतली जाते. मित्रांनो, थोडक्यातच काय, गणित हे केवळ संख्यांचा अभ्यास नसून ते तर्कांचे, मांडणीचे आणि समस्या सोडवण्याचे शास्त्र आहे. यामुळेच मानवाने आदिम काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत प्रचंड प्रगती केलेली आहे आणि भविष्यातही गणितामुळेच मानवजातीचे अस्तित्व आणि विकास शक्य होईल.
मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजलेली असेल, आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही पालक असाल तर नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना गणित अधिक स्पष्टरित्या समजून घेण्यास मदत करा. यानंतरचं जे स्वाध्याय किंवा शोधाप्रयोग असेल ते व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं जाईल. धन्यवाद.